भांडणाचे नियम. घर म्हटलं म्हणजे भांड्याला भांडं लागायचंच, हे वाक्य आपण नेहमी ऐकतो. सध्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत हे वाक्य शब्दशः खरं ठरलंय. 24 तास घरात राहून लोक चिडचिड झाले, त्यामुळे भांडणं वाढत आहे. आमच्याकडे व्यसनाधीनतेच्या काउन्सिलिंगसाठी मुख्यतः फोन येतात, पण काही वेगवेगळ्या कारणांसाठी येत असतात. घरातली भांडणं हा देखील महत्त्वाचा विषय झाला आहे. परवाच पत्नीबरोबरच्या सततच्या भांडणाला वैतागून एका गृहस्थांनी फोन केला. ते म्हणाले, तुम्ही काउन्सिलर आहात, तर ही भांडणं थांबवायचा उपाय सांगा. मी त्यांना म्हणाले, भांडण पूर्ण थांबवता येणार नाही, पण भांडणाचे नियम पाळले तर तीव्रता मात्र नक्कीच कमी होईल. भांडणाचे नियम हे शब्द ऐकताच त्यांना आश्चर्य वाटले, पण हे नियम समजावून घेण्याची त्यांना उत्सुकता होती. म्हणून त्यांनी विचारलं, नुकत्याच झालेल्या भांडणाविषयी सांगा. ते म्हणाले, कालच हिने मला अजिबात न आवडणारी भाजी केली. माझी खूप चिडचिड झाली. मी तिला बोललो आणि तीही मला बोलली आणि आमचं मोठं भांडण झालं. ते म्हणाले, भाजीवरून भांडण सुरू झालं आणि मग ती चिडली. माझ्या घरचे लोक, आईने मला कसं लाडावून ठेवलं वगैरे बोलायला लागली. मग मीही तिच्या घरच्या पद्धतीवर बोलायला लागलो. लग्नात जेवायला मेनू त्यांनी चांगला ठरवला नव्हता. मी आठवण करून दिली. मूळ विषयापासून आम्ही फारच भरकटलो, पण आता मात्र आम्ही तुमचा हा भांडणाचा नियम पाळणार. त्या गृहस्थांच्या बोलण्यावर मला हे नियम सगळ्यांनाच सांगावेसे वाटायला लागले. आपण सगळ्यांनी हे नियम पाळले तर भांडणं झाली तरी नातेसंबंध बिघडणार नाहीत. हे ऐकताच मी त्यांना म्हटलं, भांडणाचा पहिला नियम आहे, भांडणाचा विषय बदलायचा नाही. ज्या विषयावर भांडण सुरू झाले होते त्याच विषयावर भांडायचं, म्हणजे भांडण पराकोटीला जात नाही. त्यांना हे फारच पटलं. ते म्हणाले, भाजीवरून भांडण सुरू झालं, मग ती चिडली. विशेषतः पती पत्नीच्या भांडणात सासर माहेर मुळीच मध्ये आणू नका. भांडणाचा दुसरा नियम, भांडणाला टाईम लिमिट ठेवा. काही घरांमध्ये भांडणं झाली की 2-3 दिवस ते सुरू राहतात. नंतर अबोला असतोच. सर्वांनी मिळून एक वेळेची मर्यादा ठरवता येईल. अर्ध्या तासाची ठरली तर अर्धा तास झाल्यावर स्टॉप म्हणून लगेच सर्वांनी गप्पा बसायचं. खरं तर पहिला नियम पाळून विषय बदलला नाही तर जास्त वेळ भांडता येत नाही. एकाच विषयावर काय काय बोलणार. भांडणाचा तिसरा नियम, तिसऱ्या व्यक्तीसमोर भांडू नका. दोघंच असताना भांडा. तिसरी व्यक्ती समोर असेल तर अपमान वाटतो, मनं दुखावतात. मुलांसमोर तर भांडणं अजिबात नको, त्यांना असुरक्षित वाटतं. भांडणाचा चौथा नियम, एक व्यक्ती चिडली असेल तर दुसऱ्याने गप्प बसा. दोघेही एकदम चिडले तर भांडण विकोपाला जाऊ शकतं. त्यामुळे आपणच आपली व्यक्ती चिडली असेल तर तिला समजून घ्यायला हरकत नाही. भांडणाचा पाचवा नियम, स्वतःच्या भावना ओळखा, शांतपणे व्यक्त करा. थकवा, भूक, टेन्शन अशी रागाची वेगवेगळी कारणं असतात. चिडचिड होत असेल तर ती कशामुळे ते शोधून काढून लोकांवर चिडण्यापेक्षा त्यांना आपण कारण सांगू शकतो. आमच्या घरात ज्याची चिडचिड होत असेल तो सांगतो की मला थोड्या वेळ माझी स्पेस हवी आहे आणि आतल्या खोलीत जाऊन बसतो. अशा वेळी त्याच्या मागे लागण्यापेक्षा आम्ही त्याच्या स्पेसचा आदर राखतो. भांडणाचा सहावा नियम, टोमणे मारू नका. टोमणे मारणे, उपहासात्मक बोलणे हे नातेसंबंधावर वाईट परिणाम करतात. त्यामुळे या गोष्टी संवादातून काढून टाकलेल्या बऱ्या. भांडणाचा सातवा नियम, भडकू नका. काही वेळा मुद्दाम आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न केला जातो. आपण चिडावं असं त्या व्यक्तीचा उद्देश असतो. तो सफल होऊ देऊ नका. शांत रहा. आपल्या परवानगीशिवाय कोणीच आपल्याला भडकवू शकत नाही. सोशल मीडियावर ट्रोलिंग होत असेल तर हा मुद्दा खूपच महत्त्वाचा आहे. गप्प बिचारे म्हणून गप्प बसणार नाही, तर आपण त्याच्यापेक्षा स्ट्रॉंग आहोत म्हणून गप्प बसणार आहोत, कारण बोलण्यापेक्षा गप्प बसायला जास्त शक्ती लागते. भांडणाचा आठवा नियम, मध्यस्थांची मदत घ्या. भांडणं कमी होतच नसतील तर जवळच्या मित्र मैत्रिणी किंवा काउन्सिलर